सूर्यकांत कदम, कुठून आला का? कोरेगाव. बरोबर. तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होते ते सांगा. मला जॉईंटमध्ये पेन होतं, बॉडीमध्ये स्टिफनेस होता. बरं. हे मेजर हेच प्रॉब्लेम होतो. किती दिवसापासून? हे 2-3 वर्षापासून. आता तुम्ही आपल्याकडे ट्रीटमेंट घेतली, आता कसं वाटलं तुम्हाला? ते आता एकदम फ्री रिलॅक्स वाटतं. स्टिफनेस गेली, कमी झाली खूप. आणि जे म्हणजे प्रेशर वाटतं बॉडीवर ते नाही. बरं. तर तुम्हाला हे सांगू इच्छितो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हा एक प्रश्न आहे तुमचा. हां. बरोबर. C2, C3 आणि C4 मध्ये जो मधला मणका आहे 3 याच्यामध्ये नस दबलेली, त्याच्यामुळे तुम्हाला हा स्टिफनेस वाटतो, प्रॉब्लेम वाटतो. बरोबर. त्याच्यानंतर मध्यभागी कळ लागते तुम्हाला कधी कधी, कायमचे नाही, कधी कधी लागते. तर D8 मध्ये प्रॉब्लेम आहे तुम्हाला. बरोबर. तर थोडंसं काही त्याच्यावरती स्वेलिंग आलेली, त्याच्यामुळे तुम्हाला तो स्टिफनेस वाटतो. त्याच्यानंतर कमरेला खाली इथं L4 आणि L5 याच्यामध्ये लस दबलेली आहे, म्हणून इतक्या दिवसापासून तुम्हाला त्रास जाणवतो. बरोबर. तर आपल्याकडे याच्यात ज्या ट्रीटमेंट असतात त्या रेग्युलर ट्रीटमेंट असतात, या रोजच्या असतात. बरोबर. तर माझा दवाखाना शोरला आहे, शोर बांगला रिलॅक्स हेल्थ केअर सेंटर म्हणून. इतक्या लांब येऊ शकत नाही तुम्ही. बरोबर. आपल्या ह्या इथं सुरू केलेली आहे माताजी D.R. आंबेडकर हॉस्पिटल, भीमटेकडी. तर तुम्हाला जसा रिझल्ट आला तो रिझल्ट सांगा, इतरांनाही सांगा, याचा प्रचार प्रसार करा. माताजी जे करता सगळे सहयोग करा. मेडिकेशन प्रोसेस कसं असणार पुढे? तुमच्या ट्रीटमेंट वरती असतो. तुम्हाला पूर्ण ट्रीटमेंट, तर त्याचे मेडिसिन वेगळं येतं, तात्पुरतं